नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय इथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डोळ्यासमोर जे काळे ठिपके जाळ्या ह्या ज्या दिसतात याला आम्ही फ्लोटर्स म्हणतो। तर हे कशामुळे दिसतात, त्याची ट्रीटमेंट काय करावी लागते का आणि त्यामध्ये काही रिस्क आहेत का याविषयी आपण पाहूया। सो हा आपला डोळा आहे, इथे आपली लेन्स आहे, हे समोरचं बुबुळ आहे आणि हे मागचा पडदा आहे। तर या सगळ्याच्या मध्ये हा मध्ये जो जेली सारखा पदार्थ असतो त्याला आम्ही विट्रस ह्युमर असं म्हणतो। हा एक जेली सारखा पदार्थ आपल्या पडद्या आणि लेन्सच्या मध्ये असतो। या जेली सारख्या पदार्थामध्ये वयानुसार किंवा काही वेळा काही शस्त्रक्रिया झाल्या, लागलं डोळ्याला, तर या काही कारणांमुळे इथे डिग्रेडेशन होत असतं। म्हणजे जो विट्रस जेल असतो त्याच्यामध्ये काही जाळ्या किंवा ठिपके, पाण्याचे ठिपके किंवा लाईन्स तयार होतात आणि यालाच आपण विट्रस फ्लोटर्स म्हणतो। तर हे कशामुळे दिसतात, तर ज्यावेळी एखादी जाळी किंवा ठिपका डोळ्यात तयार होतो, आता इथे तुम्हाला दिसत असेल आपला हात, ज्यावेळी जशी सावली दिसते तुम्हाला हाताची, ज्यावेळी हा हात या टेबलच्या जवळ येतो त्यावेळी ही सावली जास्त डार्क असते आणि दूर गेली हीच सावली कमी होते। तर असंच हे डोळ्या म्हणजे विट्रसमध्ये जे जाळ्या किंवा ठिपके तयार झालेले असतात हे ज्यावेळी पडद्याच्या खूप जवळ येतात त्यावेळी त्याची सावली आपल्या पडद्यावर पडते आणि त्यालाच आपण फ्लोटर्स दिसणं असं म्हणतो। हा जो ठिपका आहे त्याची सावली पडद्यावर पडली की आपल्याला फ्लोटर्स दिसतात। ओके, आता हे काही ठिपकाच दिसतो। काही लोक पेशंट येतात आमच्याकडे, म्हणतात आम्हाला ठिपके नाही दिसत, आम्हाला असे जाळे दिसतात वेगवेगळ्या आकाराच्या किंवा एखाद्या अमिबासारखं दिसतं किंवा सापासारखं दिसतं। तर हे सगळेच हे फ्लोटर्सचेच प्रकार आहेत, ते वेगवेगळ्या शेप्स तयार झाल्यामुळे आपल्याला दिसत असतात। तर ज्यावेळी आपल्याला फ्लोटर्स येतात त्यावेळी हे अशा प्रकारचे फ्लोटर्स आपल्याला दिसत असतात। हे दिसते जाळ्या दिसतात समोर, आपला जसा डोळा हलतो किंवा आपण उघडझाप केल्यावर या फ्लोटर्सचे परिणाम चेंज होत असतात। एखाद्या डार्क सरफेसकडे फ्लोटर्स दिसत नाहीत, पण जसं आपण आभाळाकडे पाहिलं किंवा स्क्रीनकडे पाहिलं तर मात्र हे फ्लोटर्स जे असतात ते जास्त प्रमाणात आभाळाच्या वर दिसत असतात। आता ह्याच्यामध्ये रिस्क केव्हा असते, जर हे फ्लोटर्स असेच दिसत असतील तर याच्यामध्ये कुठलीच रिस्क नसते। पण जर हे फ्लोटर्स अचानक वाढले, म्हणजे थोडेसे दिसत होते पण अचानक मला कालपासून जास्त फ्लोटर्स दिसायला लागले, तर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्याची तपासणी करणं हे गरजेचं असतं। म्हणजे रेटिना चेक करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं। याशिवाय डोळ्यासमोर जर फ्लॅश येत असतील, जसा इलेक्ट्रिकचा फ्लॅश असतो किंवा विजेसारखा फ्लॅश जर सतत येत असेल तर मात्र आपल्याला डोळे चेक करणं गरजेचं असतं। फ्लोटर्स असताना जर दिसण्यात अंधुकपणा येत असेल किंवा मध्ये काहीतरी पडदा आल्यासारखं वाटत असेल तर मात्र तुम्हाला डोळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे। आता ह्याची ट्रीटमेंट असते का काही, असं बरेच प्रश्न आम्हाला विचारतात। याच्या दोन प्रकारच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत। एक जे आहे ते आम्ही विट्रस सर्जरी म्हणजे विट्रोरेटिनल सर्जरी करून हा जो फ्लोटर्सचा भाग आहे हा पूर्ण आम्ही काढून टाकतो। पण बऱ्याचदा रेग्युलर फ्लोटर्समध्ये ज्याच्यामुळे दृष्टीवर काही परिणाम नसतो अशामध्ये ही सर्जरी आम्ही ॲडवाइस करत नाही, कारण सर्जरीचे सुद्धा काही दुष्परिणाम असतात, जसं पडदा सरकू शकतो किंवा इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे ज्यांना खूपच फ्लोटर्सचा त्रास असतो किंवा ज्यांच्यामध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे फ्लोटर्स आलेले असतात त्यांच्यासाठी आम्ही ही सर्जरी करू शकतो। दुसरा एक प्रकार म्हणजे लेझर व्हिट्रोलायसिस, म्हणजे लेझरच्या सहाय्याने आम्ही काय करत असतो, त्यात लेझरच्या सहाय्याने हे जे छोटे फ्लोटर्स असतात ते आम्ही ब्रेक करतो। ही सुद्धा सर्जरी आम्ही त्यांनाच ॲडवाइस करतो ज्यांना खूप या फ्लोटर्सचा त्रास असतो, कारण याचे सुद्धा बाकी साईड इफेक्ट असतात, जसं पडदा सरकू शकतो किंवा डोळ्याला इतर त्रास, सूज येणं इत्यादी त्रास होऊ शकतात। त्यामुळे पहिली सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे फ्लोटर्समुळे आपली दृष्टी जात नाही, त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही। फक्त जर फ्लोटर्स अचानक वाढले, विजेसारखं चमकत राहिलं किंवा दिसण्यामध्ये काही दुष्परिणाम किंवा कमी दिसायला लागलं तर मात्र आपल्याला डोळ्याचा चेकअप, मुख्य म्हणजे पडद्याचा चेकअप करणं हे फार महत्त्वाचं असतं। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। धन्यवाद।